हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण लहानपणाची आठवण। आपण लहानपणीची 1 रुपयाला बर्फी खायचो ना मैद्याची, आज ती मी इथं बनवली आहे। चला मग आपण रेसिपी बघू। त्यासाठी घेतला होता मी मैदा 1.5 वाटी, 1 वाटी डालडा घेतला होता, म्हणजे तुम्ही तूप असेल तर तूप पण घेऊ शकतात, आणि 1 वाटी साखर घेतली होती। मग नंतर मी आपल्या डालड्याला व्यवस्थित गरम करून घेतलं कढईमध्ये। नंतर इथं 1.5 वाटी मैदा घेतला, मैद्याला पण व्यवस्थित चाळून घेतलं। चाळल्यानंतर आपल्या इथं डालडा पण गरम झाला होता। नंतर घातली मी 1.5 वाटी मैदा, व्यवस्थित मिक्स करून घेतला डालड्यामध्ये, आणि व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचा आहे। कमीत कमी आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे मंद आचेवर। त्यासाठी कोणतीही घाई न करता एकदम मंद आचेवर आपल्याला इथं हा मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। इथे मी व्यवस्थित भाजून घेतला, कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला, आपली बर्फी आपल्याला पांढरी दिसली पाहिजेत म्हणून। आणि आता याच्यातून डालड्याचा आपला तेल सुटायला लागला होता। मग मी गॅस इथं बंद केला। नंतर घेतली आपली 1 वाटी साखर, मिक्सरला लावून आपण साखरची पावडर करून घेतली इथं। मग नंतर पावडर झाल्यानंतर जे आपण मैदा व्यवस्थित फ्राय करून घेतला होता डालड्यामध्ये, तो काढून घेतला एका बाउलमध्ये। आणि नंतर घालायची त्याच्यात पिठी साखर, थोडी थोडी घालायची आणि मिक्स करायचं। एकदमच सर्व साखर आपल्याला इथं पिठी साखर घालायची नाही, थोडे करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, आणि ती व्यवस्थित मिक्स होऊन जाते। नंतर जी उर्वरित आपली पिठी साखर होती ती पण मी त्यात टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली। 2-3 मिनिटं लागतात आपल्याला मिक्स करायला। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मी प्लास्टिकचा बाउल घेतला आणि त्यात आपला बटर पेपर घातला, आणि व्यवस्थित ते मिश्रण त्यात टाकायचं। आणि ही मिठाई मी पहिल्यांदाच बनवली होती, म्हणजे लहानपणीच्या आठवणी म्हणून। मुलांना म्हटले की आमच्या शाळेत आम्ही असताना आम्ही अशा मिठाई खात होतो, तर मुलं म्हणे चल मग आपण बनवूया, म्हणून ती आज मिठाई आमच्याकडे बनवली गेली, आणि खरंच खूप सोपी आहे। नंतर मी सर्व मिश्रण टाकल्यानंतर 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती व्यवस्थित सेट होण्यासाठी। इथं 15 मिनिटानंतर आपली मैदा बर्फी सेट झाली होती। सेट झाल्यानंतर मी इथे त्याला कट करून व्यवस्थित कट झाल्यानंतर तुकडे करून घेतले। आणि खरंच ही मैदा बर्फी बनवायला खरंच खूप सोपी आहे। मी पहिल्यांदाच केली होती आणि खरंच खूप छान झाली होती। आणि व्यवस्थित अशी कट करून घेतली। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।